शिवशाहीमधलं बलात्कार प्रकरणातली आरोपी दत्ता गाडेला थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाणार आहे। आरोपीला कोर्टामध्ये हजर करण्याआधी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। लष्कर पोलीस ठाण्याकडून गाडेला कोर्टाकडे नेण्यात येईल आणि तब्बल 75 तासांनंतर नराधम गाडेला अटक करण्यात आलेली आहे। रात्री 3च्या सुमारास पुणे पोलिसांची टीम आरोपीला घेऊन लष्कर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले होते। दरम्यान आरोपीला कोर्टात हजर केलं जाणार आहे। आता नराधम गाडेच्या पहाटे मुसका आवाल्यानंतर आता त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। पुण्यामधील स्वारगेट शिवशाही बलात्कार प्रकरणासंदर्भातली मोठी अपडेट आता समोर येते। आरोपीला काही वेळातच कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि आता कोर्टात नक्की काय सुनावणी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। जवळपास 75 तासांनंतर दत्ता गाडेला अटक करण्यात आलेली। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, अवघ्या काही वेळातच दत्ता गाडेला कोर्टात हजर केलं जाणार आहे, काय सुनावणी होऊ शकते? तेजल, नक्कीच आपण जर पाहिलं तर कोर्टाच्या बाहेर सध्या एक मोठा माहोल आपल्याला पाहायला मिळतोय। माध्यम प्रतिनिधी असतील, त्याचबरोबर पोलीस बंदोबस्त जो आहे तोही मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर दत्तात्रय गाडे याला शिरूरमधून अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्याला रात्री लष्कर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेला आहे आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो सध्या कोर्टाच्या बाहेर पाहायला मिळतोय। सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावरती फौजफाटा या ठिकाणी पोलिसांनी तैनात केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। दत्ता गाडेला कोर्टासमोर हजर करायचं का व्हीसीद्वारे त्याला कोर्टासमोर हजर करायचा असा प्रश्न उपस्थित होता। मात्र कोर्टाच्या या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन कोर्टाने त्याला समक्ष कोर्टामध्ये हजर राहण्याच्या सूचना पोलिसांना केल्या आणि त्यानंतर काही वेळामध्ये दत्ता गाडेला लष्कर पोलीस स्टेशनमधून कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। त्याचबरोबर आरोपीचे जे म्हणजे वाजिद खान वकील आहेत ते त्याचं वकीलपत्र घेणार आहेत। त्यांचं म्हणणं होतं की जर व्हीसीद्वारे जर त्याला सादर केलं तर आम्हाला त्याचं वकीलपत्र घेता येणार नाही आणि त्यानंतर त्याला प्रत्यक्ष हजर करावं असं सांगण्यात आलं। त्यानंतर आता त्याला प्रत्यक्ष कोर्टासमोर हजर जे आहे ते केलं जाणार आहे। त्यामुळे त्याच्यावरती जे कलम आहेत BNS प्रमाणे की त्याला धमकावून बलात्काराचा प्रयत्न करणे अशी कलम जी आहेत ती लावण्यात आलेली आहेत आणि त्यानुसार आता या संदर्भात कोर्टात काय सुनावणी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या संपूर्ण प्रकरणावर सागर आपलं असंच लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद। आपण